तर यापूर्वी जो काय आपण भाग शिकलो त्याच्यामध्ये आपण एखादं सूट असेल, अपील असेल, ऍप्लिकेशन असेल त्याच्या संदर्भात लिमिटेशनच्या काय तरतुदी आहेत त्या बघितल्या होत्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, हा लिमिटेशनचा पिरियड नक्की कसा कॅल्क्युलेट केला जातो, याच्यामध्ये नक्की काय घ्यायचंय काय नाही घ्यायचंय हे बघायचं आहे. आता हा जो काही चॅप्टर आहे याच्यामध्ये सेक्शन 12 ते 24 आहेत. त्यापैकी आपण आज काय करूया, सेक्शन 12 ते 18 पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करूया. तर पहिली प्रोव्हिजन आहे एक्सक्लुजन ऑफ टाइम इन लीगल प्रोसिडिंग. इकडे आता काय म्हटलंय ते बघा, इन कम्प्युटिंग द पिरियड ऑफ लिमिटेशन फॉर एनी सूट, अपील ऑर ऍप्लिकेशन. आता एक गोष्ट महत्वाची आहे, यापूर्वी बघा लिमिटेशनचा सेक्शन 3 होता, त्या ठिकाणी स्पेसिफिकली सूट, अपील, ऍप्लिकेशन असं होतं. तर यानंतर आपण काही सेक्शन बघितले ज्या ठिकाणी काही ठिकाणी अपील नव्हतं, काही ठिकाणी सूट नव्हतं, पण लकीली सेक्शन 12 सूट, अपील आणि ऍप्लिकेशन या तिघांनाही प्रोटेक्शन देतोय. तो काय म्हणतोय बघा, द डे फ्रॉम विच सच पिरियड इज टू बी रिकन शाल बी एक्सक्लुडेड. याचा अर्थ काय होतोय लक्षात घ्या, ज्या दिवसापासून पिरियड ऑफ लिमिटेशन सुरू झाला पाहिजे तो दिवस सोडून त्याच्या नेक्स्ट डे पासून पिरियड ऑफ लिमिटेशन सुरू करा. आता याचा अर्थ काय, तर जर तुम्ही एखाद्या वेळी चेक बाउन्सची केस, ज्याला आपण चेक डिसऑनरची केस म्हणतो, त्याचा जर विचार केला असेल तर अशा ठिकाणी ज्यावेळी तुमच्याकडे चेक रिटर्न मेमो येईल त्या दिवशी कॉज ऑफ ऍक्शन घडली आहे, कारण काय चेक डिसऑनर झालाय. लिमिटेशन ऍक्ट काय म्हणतोय, तो दिवस एक्सक्लूड करा आणि त्यानंतर जो नेक्स्ट डे आहे त्यापासून त्या माणसाला जी काही नोटीस पाठवायची आहे 15 दिवसात पैसे परत पाठवण्यासाठी त्याचं कॅल्क्युलेशन सुरू करा. जर 1 तारीखला चेक रिटर्न मेमो आलाय ज्यामुळे मला समजतंय चेक डिसऑनर झालाय, तर अशा वेळी 2 तारीख पासून माझं जे काय 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट सेक्शन 138 प्रमाणे ज्या काही प्रोव्हिजन आहेत त्या माझ्या 2 तारीख पासून सुरू होतील, 1 तारीख पासून होणार नाहीत. कारण काय इकडे स्पेसिफिकली म्हटलेलं आहे द डे फ्रॉम विच सच पिरियड इज टू बी रिकन शाल बी एक्सक्लुडेड. म्हणजे काय, तो जो एक दिवस ज्या दिवशी कॉज ऑफ ऍक्शन घडली, दाव्यास कारण घडलंय, तो सोडा आणि पुढच्या दिवसापासून कॅल्क्युलेशन सुरू करा. पुढे काय म्हटलंय बघा, इन कम्प्युटिंग द पिरियड ऑफ लिमिटेशन फॉर एन अपील ऑर ऍप्लिकेशन फॉर लिव्ह, application for leave to appeal or for revision or for review of a judgment, the day on which judgment complained of was pronounced and the time requisite for obtaining a copy of decree, sentence or order appealed from or sought to be revised or reviewed shall be excluded. याचा अर्थ काय, एखादं जजमेंट झालेलं आहे, ते जजमेंट झाल्यानंतर समजा त्याच्या विरुद्ध अपील करण्याचा पिरियड ऑफ लिमिटेशन 60 दिवसाचा आहे, तर इकडे सेक्शन 12 काय म्हणतोय, ज्या दिवशी अपील प्रोनाऊन्स झालंय, ज्या दिवशी जाहीर कोर्टामध्ये जो काही निर्णय झालेला आहे तो सर्वांना सांगण्यात आलाय, तो दिवस वगळा. कारण काय, ज्या दिवशी अपीलाचा किंवा ज्या दिवशी त्या पर्टिक्युलर जजमेंट जे मला अपीलात चॅलेंज करायचंय ते जजमेंट ज्या दिवशी प्रोनाऊन्स झालंय त्या दिवशी कॉज ऑफ ऍक्शन घडलेली आहे. आणि मुळातच सेक्शन 12 सब सेक्शन 1 सांगतोय कॉज ऑफ ऍक्शन ज्या दिवशी घडते तो दिवस एक्सक्लूड करा. म्हणून काय, ज्या दिवशी मला एखादं जजमेंट आहे ते चॅलेंज करायचंय, अपील करायचंय, तर ते जजमेंट ज्या तारखेला म्हणजे 1 तारखेला जर ते जजमेंट प्रोनाऊन्स झालं असेल तर 1 सोडून 2 तारीख पासून लिमिटेशन जे काय ते कॅल्क्युलेट करायला सुरू करा. त्याचबरोबर अजून एक गोष्ट महत्वाची आहे, ती सेक्शन 2 पण सांगतोय आणि 3 पण सांगतोय बघा, where a decree or order is appealed from or sought to be revised or reviewed or where an application is made for leave to appeal from a decree or order, time requisite for obtaining a copy of the judgment shall be excluded. याचा अर्थ काय लक्षात घ्या, ओपन कोर्टमध्ये एखादं जजमेंट प्रोनाऊन्स केलं याचा अर्थ मला कॉपी मिळाली असं होत नाही. ओपन कोर्टमध्ये जजमेंट प्रोनाऊन्स केलं म्हणून मी ताबडतोब डिस्ट्रिक्ट कोर्टला गेलो आणि सांगितलं माझ्या विरुद्ध निर्णय झालाय, माझं अपील ऍडमिट करून घ्या, कोर्ट करणार नाही. इकडे काय केलं पाहिजे, अपीलच्या संदर्भात किंवा ते जे काही पर्टिक्युलर जजमेंट आहे जे मी चॅलेंज करायचं माझं इंटेन्शन आहे त्या जजमेंटची माझ्याकडे कॉपी पाहिजे. मग यासाठी काय करावं लागेल, तर मला कोर्टमध्ये सर्टिफाईड कॉपीसाठी अर्ज द्यावा लागेल. जर मी तो इमर्जन्सी मध्ये दिला असेल तर 1-2 दिवसात मिळेल, अदरवाईज 4 ते 5 दिवस पण जातील. मग अशाही ज्या दिवशी मी कोर्टात ऍप्लिकेशन देतोय की मला हे जजमेंट चॅलेंज करण्यासाठी मला याचे सर्टिफाईड कॉपीज पाहिजे, त्या ऍप्लिकेशन पासून जोपर्यंत त्या जी काही जजमेंट आहे त्याची मला सर्टिफाईड फिजिकल कॉपी हातात पडत नाही तोपर्यंत जे काही दिवस गेले 4 असतील 5 असतील ते दिवस लिमिटेशन मधनं वगळायचे आहेत. पुढे, इन कम्प्युटिंग द पिरियड ऑफ लिमिटेशन फॉर एन ऍप्लिकेशन टू सेट असाइड एन अवॉर्ड, इकडे अवॉर्ड म्हटलंय बघा, सूट अपील ऍप्लिकेशन बरोबरच अवॉर्ड इकडे काय मेन्शन केलंय, तर ज्यावेळी एखादी गोष्ट आर्बिट्रेशनसाठी पाठवलेली असते ते आर्बिट्रेटर जो काही निर्णय देतो त्याला आपण अवॉर्ड म्हणतो. मग अशा वेळी जर तुम्हाला त्या आर्बिट्रेटरचा अवॉर्ड जर सेट असाइड करायचा असेल, चॅलेंज करायचं असेल, तर त्यावेळी काय होणार बघा, द टाइम रिक्विजिट फॉर ऑब्टेनिंग अ कॉपी ऑफ अवॉर्ड शॅल बी एक्सक्लुडेड. याचा अर्थ काय, ज्याप्रमाणे ओपन कोर्टमध्ये माझ्या विरुद्ध एखादा निर्णय दिलेला आहे, मग तो निर्णय मी जर अपिलामध्ये मला चॅलेंज करायचा असेल तर त्या निर्णयाची मला कॉपी मिळवावी लागेल आणि कॉपी मिळवायचा जो काही पिरियड आहे तो एक्सक्लूड करा म्हणतोय. त्याचप्रमाणे जर आर्बिट्रेशन मध्ये आर्बिट्रेटरने एखादा अवॉर्ड दिला असेल, आर्बिट्रेशन मध्ये जर एखादा निर्णय असेल जो माझ्या विरुद्ध झाला असेल, तर अशा वेळी जोपर्यंत त्या आर्बिट्रेटरचा अवॉर्ड मला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही चॅलेंज करू शकत नाही. म्हणूनच काय, मी ऍप्लिकेशन केल्यापासून त्या आर्बिट्रेशनचा प्रोसिडिंगचा जो काही निर्णय आहे तो माझ्या हातात जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत जो काही काळ आहे
तो लिमिटेशन मध्ये एक्सक्लूड करायचा आहे आणि ज्यावेळी माझ्या हातात ती कॉपी पडेल त्या दिवसापासून लिमिटेशन कंटिन्यू करायचं आहे किंवा काउंट करायला सुरू करायचं आहे. पुढे काय म्हटलंय बघा, इन कम्प्युटिंग अंडर दिस सेक्शन म्हणजे काय, टाइम कॅल्क्युलेट करणं. The time requisite for obtaining a copy of decree or an order or any time taken by court to prepare the decree or order before an application for a copy thereof is made shall not be excluded. त्याचा अर्थ काय, समजा विचार करा, 1 तारीखला माझ्या विरुद्ध कोर्टाने एखादी ऑर्डर प्रोनाऊन्स केलेली आहे. 1 तारीख पासून 15 तारीख पर्यंत मी विचार करतोय अपील करावा की करू नये, मी काहीच करत नाहीये. आणि त्यानंतर मी 16 तारीखला कोर्टमध्ये जाऊन म्हणतोय की 1 तारीखला तुम्ही जी काही ऑर्डर माझ्या विरुद्ध प्रोनाऊन्स केली आहे त्याची मला सर्टिफाईड कॉपीज द्या. मग अशा वेळी काय करायचं, 1 तारीख पासून 15 तारीख जो काही वेळ गेला त्याचं नक्की काय करायचं, तर अशा वेळी सेक्शन 12 स्पेसिफिकली सांगतोय जोपर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन देत नाही कोर्टामध्ये तोपर्यंत कॅल्क्युलेशन जे काय ते सुरू राहणार आहे. आणि टाइम रिक्वायर्ड फॉर प्रिपेअरिंग द डिग्री याचा अर्थ काय, डिग्री प्रोनाऊन्स केल्यानंतर त्याची प्रिंट आउट निघेल, प्रिंट आउट लागल्यानंतर जज ती साईन करेल आणि मग ती कदाचित यांच्या सर्व्हरला अपलोड होऊन डिजिटली साईन तुम्हाला त्या ऑर्डरची कॉपी दिसेल. मग ही जी काय प्रोसेस आहे त्या प्रोसेसला इकडे टाइम कॅल्क्युलेशन करताना किंवा टाइम एक्सक्लूड करताना घेऊ नका. कारण काय, ही जी काय प्रोसेस चालू आहे त्यावेळी माझं अपील करायचं इंटेन्शनच नाहीये. कारण काय, माझं अपील करायचं इंटेन्शन कधी डिस्क्लोज होईल, ज्यावेळी मी त्याची कॉपीसाठी ऍप्लिकेशन देणार आहे. कारण जोपर्यंत त्या ऑर्डरची अपीलची मला कॉपी मिळत नाही तोपर्यंत मी अपील करूच शकत नाही. म्हणून इकडे काय म्हटलंय बघा, अशा प्रकारची डिक्रेन ऑर्डर जर तयार करत असतील तर तो कोर्ट तयार करताना जो काही पिरियड आहे त्याला जो पिरियड आपण एक्सक्लूड करणार आहोत त्यामध्ये घेऊ नका. कारण काय, तोपर्यंत मी ऍप्लिकेशन दिलं नाही. म्हणून काय, एक गोष्ट लक्षात ठेवायची, एखादा अपील असू दे, ऑर्डर असू दे, अवॉर्ड असू दे, ज्या दिवशी प्रोनाऊन्स होईल तो दिवस एक्सक्लूड करायचा. कारण काय, त्या दिवशी माझी कॉज ऑफ ऍक्शन सुरू झाली. आणि त्याचबरोबर ज्या दिवशी मी ऍप्लिकेशन देणार आहे, ते अपील असेल किंवा सॉरी ते जजमेंट असेल, ते ऑर्डर असेल, त्याची कॉपी मिळवण्यासाठी ते ऍप्लिकेशन दिल्यापासून त्याची कॉपी हातात पडेपर्यंत तो जो काही पिरियड आहे जो कोर्टला लागतोय तो पण एक्सक्लूड करायचा. आणि हे दोन्ही दिवस वगळून म्हणजे ज्या दिवशी जजमेंट ऑर्डर झाली किंवा अवॉर्ड झाला तो दिवस, त्याचबरोबर ज्या दिवशी मी ऍप्लिकेशन देतोय त्यापासून ते मला ती कॉपी हातात पडते तो जो काही पिरियड आहे तो लिमिटेशन कॅल्क्युलेट करताना आपल्याला वगळायचा आहे. या संदर्भात केस आहे बघा, इंडिया होम वर्सेस किशन एन ललवानी, ऑल इंडिया रिपोर्टर 2003, सुप्रीम कोर्ट 2084. इकडे सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय बघा, सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट section 12 subsection 2 of the limitation says that it is time requisite for obtaining the copy being excluded from the computing the period of limitation or the time requisite for obtaining the copy being added to the prescribed period of limitation and treating the result of addition as a period of such prescribed. And in adopting methodology, it does not make any difference whether application for certified copies was made within prescribed period of limitation or beyond it. याचा अर्थ काय, सेक्शन 12 चा जो सबसेक्शन 2 आहे तो स्पेसिफिकली सांगतोय ज्यावेळी मी सर्टिफाईड कॉपीसाठी अर्ज देणार आहे त्या अर्जापासून ते सर्टिफाईड कॉपीज माझ्या हातात पडेपर्यंत जो काही काय आहे तुम्ही एकतर काय करा, लिमिटेशनच्या पिरियड मध्ये एक्सक्लूड करा म्हणजे वगळा. जर 7 दिवस असतील त्यातील 7 दिवस जर मला लागत असतील फक्त सर्टिफाईड कॉपीज मिळवण्यासाठी, अर्ज केल्यापासून हातात पडेपर्यंत मिळण्यासाठी, तर ते 7 दिवस जे आहेत ते वगळा आणि नंतर 7 दिवस कॅल्क्युलेट करा. आणि जर तुम्ही ते 7 दिवस वगळू शकत नसाल तर काय करा, ते 7 दिवस जे आहेत ते लिमिटेशन मध्ये ऍड करा. म्हणजे काय, 60 ऐवजी मला 67 दिवसाचं लिमिटेशन मिळालं पाहिजे. तिकडे पुढे कोर्ट काय म्हणताय बघा, the application for certified copies was made within prescribed period of limitation or beyond it. त्याचा अर्थ काय, समजा लिमिटेशन 60 दिवसाचं आहे पण मी 61व्या दिवशी जर कोर्टमध्ये जातोय आणि अर्ज देतोय की मला ऑर्डरची कॉपी द्या, मग अशा वेळी माझं लिमिटेशन संपल्यानंतर मी अर्ज करतोय त्याच्यामुळे ऍप्लिकेशन आणि ऑर्डर हातात पडेपर्यंत जो काही काळ आहे तो एक्सक्लूड करायचा नाही असं कोर्ट सांगू शकत नाही. इकडे काय महत्वाचं आहे, सेक्शन 12(2) प्रमाणे ऍप्लिकेशन, सेक्शन 12(2) प्रमाणे ऑर्डर असेल किंवा जजमेंट असेल ते प्रोनाऊन्स झाल्यानंतर त्याची कॉपी मिळण्यासाठी मी अर्ज करणं आणि ती कॉपी माझ्या हातात मिळणं आणि त्या दरम्यानचा काळ. मग लिमिटेशन मध्ये मी तो अर्ज करो किंवा लिमिटेशनच्या बाहेर मी अर्ज करू, जेव्हा कधी मी अर्ज करेन त्यावेळी तो अर्ज केल्यापासून कॉपी हातात मिळेपर्यंत जो काय काळ आहे तो तुम्ही सरसकट एक्सक्लूड करायचा आहे, वगळायचा आहे. इकडे तुम्ही असं सांगू शकत नाही की 60 दिवसाचा लिमिटेशन होता 61व्या दिवशी गेलाय, नाही. सेक्शन 12 सेक्शन 2 सांगते एक्सक्लूड करा म्हटल्यानंतर विदिन लिमिटेशन असू दे किंवा बियॉन्ड लिमिटेशन असू दे तो पिरियड एक्सक्लूड झालाच पाहिजे. तेच पुढे सांगितलंय बघा, the Supreme Court upheld the decision of the Madras High Court which has held that though the application for certified copy of judgment and decree was made after the prescribed period of limitation, period was liable to be excluded in all cases. All cases म्हणजे काय, within limitation or beyond limitation. ऍप्लिकेशन देऊन हातात कॉपी पर्यंत जो काही पिरियड आहे तो एक्सक्लूड तुम्ही करायचाच आहे. and not depending on
वेदर देअर इज सफिशियंट कॉज ऑर नॉट. या ठिकाणी तुम्हाला नक्की सबळ काही कारण होतं का, खरंच काही घटना घडली म्हणून त्याने अर्ज उशिरा केला की नाही, काहीही बघायचं नाही. फक्त काय करायचंय, अर्ज कधी केला, कॉपी मिळाली ती तारीख बघायची, आणि कॉपी हातात कधी पडली ती तारीख बघायची. या दोघांमध्ये जो काही पिरियड असेल तोच पिरियड एक्सक्लूड करायचाच आहे, कारण विचारायचं नाही. पुढे, इन कृष्णा बिलास वर्सेस सोनाधन, ऑल इंडिया रिपोर्टेड 1961, Tripura High Court, page 16. It is held that in suit of recovery of possession under section 9 of Specific Relief Act, the day of dispossession is to be excluded. याचा अर्थ काय, तुमची प्रॉपर्टी आहे, तुमच्या प्रॉपर्टीचा ताबा तुमच्याकडनं कोणीतरी काढून घेतलेला आहे. मग अशा वेळी ज्या दिवशी तुमच्या प्रॉपर्टीतून ताबा काढून घेतलेला आहे तो दिवस लिमिटेशनच्या संदर्भात कॅल्क्युलेट करताना गृहीत धरायचा नाही. याचं कारण काय बघा, कारण सेक्शन 12चा सबसेक्शन 1 सांगतोय ज्या दिवशी कॉज ऑफ ऍक्शन घडेल तो दिवस सोडून त्याचा नेक्स्ट डे जो असेल तो कॅल्क्युलेट करायचा. मग जर इकडे आपण डिस्पोजिशनचा विचार केला असेल, ज्या दिवशी तुमच्या प्रॉपर्टी संदर्भात तुमचा ताबा गेला तो दिवस म्हणजे काय, ती कॉज ऑफ ऍक्शन आहे. म्हणून काय, कॉज ऑफ ऍक्शन त्या दिवशी घडेल तो एक्सक्लूड करा आणि नेक्स्ट डे पासून लिमिटेशन कॅल्क्युलेट करायला सुरू करा. सेक्शन 12 संदर्भात काही शंका आहेत का? शंका असतील तर सांगा, नाही तर मी नेक्स्ट सेक्शन कडे जाईन. ओके, पुढे जातोय. सेक्शन 13, exclusion of time in cases where leave to sue or appeal as a pauper is applied for. आता याच्या संदर्भात ऑर्डर 33 असेल सीपीसी मध्ये. पॉपर सूट म्हणजे काय, ज्या ठिकाणी मी कोर्ट फी भरू शकत नाही म्हणून मी कोर्टाकडे अर्ज करतोय की माझ्याकडे 1000 रुपये एवढ्या किमतीची सुद्धा आज मालमत्ता नाही, मी कोर्ट फी भरू शकत नाही, तेव्हा मला सूट फाईल करण्याची ऍज अ पॉपर म्हणून परवानगी द्या. म्हणजे काय, मी कोर्ट फी भरणार नाही, त्याला आपण पॉपर सूट म्हणायचंय. आता तो टाइम एक्सक्लूड करावा लागतो. याचं कारण काय ते पुढे बघा. इन कम्प्युटिंग द पिरियड ऑफ लिमिटेशन prescribed for any suit or appeal in any case where an application for leave to sue or appeal as a pauper has been made and rejected, the time during which applicant has been prosecuting in good faith his application for such leave shall be excluded. याचा अर्थ लक्षात येतोय, त्याने कोर्टाकडे अर्ज केलाय, मी कोर्ट फी देऊ शकत नाही, त्याच्यामुळे मला ऍज अ प्रॉपर सूट फाईल करू द्या. पण कोर्टाने जर ते नाकारलं तर अशा वेळी काय करायचं, इकडे स्पेसिफिकली म्हटलेलं आहे, जर ऍप्लिकेशन इन गुड फेथ असेल, जर लिमिटेशनचा पर्पज डिफीट करण्यासाठी त्याने जर ऍप्लिकेशन फाईल केलं नसेल, तर ज्या दिवशी त्याने ऍप्लिकेशन केलं त्या दिवसापासून ज्या दिवशी त्याचं ऍप्लिकेशन रिजेक्ट झालं तो कम्प्लीट पिरियड तुम्ही एक्सक्लूड करायचा आहे. मग कोर्टने काय करायचं, the court may on payment of court fees prescribe for such suit or appeal treat the suit or appeal as having the same force and effect as if the court fees has been paid in the first instance. म्हणजेच काय, ज्यावेळी तो माणूस कोर्ट फी भरेल, कारण प्रॉपर सूटचं जे काही त्याचं ऍप्लिकेशन होतं, जे काही तो परमिशन मागत होता की कोर्ट फी न भरता मला तो दावा दाखल करू द्या, जे रिजेक्ट झाली असेल, रिजेक्ट झाल्यानंतर ज्या दिवशी तो माणूस कोर्ट फी भरेल त्या दिवशी काय करायचंय, जसं त्याने सुरुवातीपासूनच कोर्ट फी भरून दावा दाखल केला होता त्याचप्रमाणे त्याला ट्रीट करायचं आहे. म्हणजेच काय, जर इन गुड फेथ तुम्ही एखादं प्रॉपर सूटसाठी ऍप्लिकेशन देताय तर त्या ऍप्लिकेशन दिलेल्या पिरियड पासून ऍप्लिकेशन रिजेक्ट होईपर्यंत जो काही पिरियड आहे तो लिमिटेशन मध्ये कॅल्क्युलेट करायचा नाही. कारण काय, त्याने जागरूकपणे लिगल ऍक्शन घेतलेली आहे. या संदर्भात एक केस आहे बघा, पी श्रीदेवी वर्सेस पी अप्पू, ऑल इंडिया रिपोर्टर 1991, केरला हायकोर्ट 76. It has been held that no time limit has been set out in section 13 and the court can extend the time at its discretion to whatever extent it thinks fit, but it must be proved that applicant acted in a good faith when he presented the application as a pauper. काय महत्वाची गोष्ट आहे, गुड फेथ, सद्भावनेने जर तुम्ही ते ऍप्लिकेशन दिलेलं असेल, खरंच तुमची परिस्थिती वाईट आहे, कोर्ट फी भरू शकत नाहीत, आणि जर त्यामुळे तुम्ही जर ऍप्लिकेशन दिलंय आणि ते रिजेक्ट झालंय तर ठीक आहे, तुम्हाला बेनिफिट मिळेल, टाइम एक्सक्लूड केला जाईल. पण जर तुमच्या लक्षात येतोय पिरियड ऑफ लिमिटेशन संपत आलाय, माझा वकील काय दावा ड्राफ्ट करू शकत नाही, मग काय करूया, प्रॉपर सूटचं ऍप्लिकेशन टाकूया, ऍप्लिकेशन रिजेक्ट होईल तोपर्यंत आमचा दावा जो काय तो ड्राफ्ट करून तयार होईल, आपण फ्रेश सूट फाईल करूया. अशा वेळी कोर्टला दिसतंय की काहीतरी मालाफाईड इंटेन्शन आहे, लिमिटेशनचा पर्पज डिफीट करायचा आहे, अशा वेळी सेक्शन 13चा बेनिफिट मिळणार नाही. अदरवाईज जर इन गुड फेथ आहे आणि जर कोर्टाला वाटते की नाही बाबा याला प्रॉपर सूट म्हणून आपण अप्लाय करायला नको देऊया, तर अशा वेळी मात्र त्या माणसाचा राईट आहे की ज्या दिवशी मी प्रॉपर सूट म्हणजेच काय, कोर्ट फी न भरता मला दावा दाखल करण्यात मी अर्ज केल्यापासून ते दावा रिजेक्ट होईपर्यंत, माझं म्हणजे ऍज अ ऍप्लिकेशन रिजेक्ट होईपर्यंत जो काही काळ वेळ आहे तो मला एक्सक्लूड करून मिळावा, तेवढा जो काही काळ असेल त्याला लिमिटेशन मध्ये कधी कॅल्क्युलेट करता जाऊ नये. हा होतो सेक्शन 13. सेक्शन 14, एक्सक्लुजन ऑफ टाइम ऑफ प्रोसिडिंग बोना फाईड इन कोर्ट विदाउट ज्युरिस्डिक्शन. हे सर्वात महत्वाचं आहे. कोर्ट विदाउट ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय, ज्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात तो जो काही घटना आहे, तो जो काही रिलीफ आहे नाही त्याच्याकडे तुम्ही जाताय. आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाचा शब्द आहे बोनाफाईड.
सद्भावनेने जाताय तुम्ही ज्या कोर्टाकडे ज्युरिडिक्शन नाही त्याच्याकडे रिलीफ मागण्यासाठी, अशा वेळी लिमिटेशनचं काय होणार? तर बघा, इन कम्प्युटिंग द पिरियड ऑफ लिमिटेशन फॉर एनी सूट, द टाइम ड्युरिंग विच प्लेंटिफ हॅज बीन प्रोसिक्युटिंग विथ ड्यू डिलिजन्स अनदर सिव्हिल प्रोसिडिंग whether in a court of first instance म्हणजे original jurisdiction or appeal or revision against the defendant shall be excluded where the proceeding relates to the same matter in issue and is prosecuted in a good faith in a court which from defect of jurisdiction or other cause like nature is unable to entertain it. याचा अर्थ काय? घटना घडली, कॉज ऑफ ऍक्शन घडली, मला लिगल ऍक्शन घ्यायची आहे, मी त्याप्रमाणे सेम डिफेंडंटच्या अगेन्स्ट दावा पण दाखल केलाय, पण झालंय काय? चुकीच्या कोर्टमध्ये गेलाय. म्हणजे बघा, सूट व्हॅल्युएशनच्या संदर्भात एक बॉम्बे सिव्हिल कोड ऍक्ट आहे, तिकडे सांगितलंय काय, जे आपलं सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन असतं त्याचे ज्युरिस्डिक्शन असतं 5 लाखापर्यंत, त्याच्यावर 1 रुपया गेला तर तुम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टकडे जायचं, सिनियर डिव्हिजन कडे जायचंय. माझ्या बाबतीत काय झालं, माझे जे काही सूट व्हॅल्युएशन होतं ते होतं 5,01,000 आणि मी काय केलं, घाई गडबडीत मी तालुका कोर्ट म्हणजे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन कडे गेलो. आता मी लिगल ऍक्शन घेतलेली आहे किंवा नाही? घेतलेली आहे. सेम डिपेंडंट आहे किंवा नाही? आहे. पण झालंय काय, तो 1 रुपया जास्त असल्यामुळे जे कोणतं तालुक्याचं सिव्हिल कोर्ट असेल ते मला कोणताही रिलीफ देऊ शकत नाही. मग अशा वेळी हे काय म्हणतोय, अशा वेळी जर अशा प्रकारची गोष्ट घडली जिकडे तुम्ही लिगल ऍक्शन घेतली पण कोर्टचं ज्युरिस्डिक्शन नाही म्हणजे जर कोर्ट मला रिलीफ देऊ शकत नसेल, तर अशा वेळी हा जो काही पिरियड आहे, म्हणजे मी डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये जाणं एक्सपेक्टेड होतं, पण तालुका कोर्टमध्ये गेल्यापासून तालुका कोर्टने डिसिजन देईपर्यंत तो जो काही पिरियड आहे तो लिमिटेशन मधनं एक्सक्लूड करा. कारण काय, मी जागरूकपणे लिगल ऍक्शन घेतलेली आहे, भलेही माझं कोर्ट चुकलेलं असू दे. सेकंड पॉइंट, in computing the period of limitation for any application, the time during which applicant has been prosecuting with due diligence another civil proceeding, whether in a court of first instance or appeal म्हणजे पुन्हा एकदा ओरिजिनल किंवा अपीलेट और रिव्हिजन, आता लक्षात घ्या, रिव्हिजन किंवा अपीलेट कोर्ट करतं, अगेन्स्ट द सेम पार्टी फॉर सेम रिलीफ. इकडे महत्वाचं काय लक्षात घ्या, पार्टी पण सेम पाहिजे. जर पार्टी बदलत असेल किंवा रिलीफ क्लेम करत असेल, जर बदलत असेल तर अशा सेक्शन तुम्हाला बेनिफिट मिळणार नाही. शाल बी एक्सक्लुडेड, शालचा अर्थ असा येतोय कोर्टवर बाइंडिंग आहे, ज्या ज्यावेळी सेक्शन 14 मध्ये तुम्ही येणार आहात शाल असल्यामुळे कोर्टवर ते बंधनकारक असेल. वेअर सच प्रोसिडिंग इज प्रोसिक्युटेड इन अ गुड फेथ इन अ कोर्ट व्हिच फ्रॉम डिफेक्ट ऑफ जुरिस्डिक्शन और अदर कॉजेस ऑफ लाईक नेचर इज अनेबल टू एंटरटेन इट. म्हणजेच काय, सिमिलर आहे. ज्याप्रमाणे एखादा दावा चुकीच्या कोर्टमध्ये दाखल केला जातोय त्याचप्रमाणे मी अर्ज चुकीच्या कोर्टमध्ये जातोय. रिलीफ बरोबर आहे, पार्टी बरोबर आहे, सब्जेक्ट मॅटर बरोबर आहे, फक्त काय कोर्ट चुकतोय. आता कोर्टकडे ज्युरिस्डिक्शन नाही तर ते आपल्याला रिलीफ देऊ शकेल का? नाही. कारण काय, ऍप्लिकंट म्हटल्यानंतर जो कोण माझ्या अगेन्स्ट असेल तो सांगेल सीपीसीचा सेक्शन 9A आहे, ज्युरिस्डिक्शनची बाधा येते, हे जरी डिसाईड करा, ज्युरिस्डिक्शन नाही तर दावा फेटाळून टाका. मग अशा वेळी काय करायचंय, दावा असू दे की ऍप्लिकेशन असू दे, ज्या दिवशी मी न्यायालयात गेलो आणि ज्या दिवशी माझा जो काही सूट तो रिजेक्ट झाला असेल किंवा मी विड्रॉ केला असेल कारण ज्युरिस्डिक्शन नाही, तो कम्प्लीट पिरियड लिमिटेशन मधून वगळायचा आहे. पुढे सेक्शन 3 काय म्हणते बघा, नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन रूल 2 ऑफ ऑर्डर 23. याचा अर्थ काय, ऑर्डर 23 चा रूल 2 काही सांगू दे, the provision of subsection 1 shall apply in relation to a fresh suit instituted on permission granted by the court under rule 1 of that order where such permission is granted on the ground that first suit must fail by reason of defect of jurisdiction of court or other cause of like nature. याचा अर्थ काय, ऑर्डर 23 जी आहे ती विड्रॉलच्या संदर्भात आहे. एखादा तुम्ही विड्रॉ करत असाल किंवा काय करताय, तुम्ही एखादा पण अबंडन करताय, सूट मध्ये तुमचे 4 ते 5 रिलीफ आहेत, त्यापैकी 1-2 रिलीफ सोडताय, अशा वेळी ऑर्डर 23 वर्क करते. मी इकडे काय म्हटलंय, समजा कोर्टला पण दिसतोय दावा जेन्युइन आहे, रिलीफ जेन्युइन आहेत, पार्टी जेन्युइन आहेत, फक्त झालंय काय, आमच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये नाही. मग अशा ऑर्डर 23 चा वापर करून, रूल 1 चा वापर करून कोर्ट पण तुम्हाला काही वेळा परमिशन देतं, की सांगतं की बाबा हा तुम्ही विड्रॉ करा आणि तुम्ही फ्रेश सूट फाईल करा, तुम्हाला रिलीफ मिळेल. मग अशा वेळी त्याला सेक्शन 14 चा बेनिफिट मिळालाच पाहिजे. त्यावेळी तुम्ही रूल 2 चा कोणत्याही प्रकारे बाधा येते असं मानू शकत नाही. पुढे काय म्हटलंय बघा, explanation for the purpose of this section, in excluding the time during which a formal civil proceeding was pending, the day on which that proceeding was instituted and the day on which it ended shall both be counted. याचा अर्थ काय, ज्या दिवशी मी चुकीच्या कोर्टात दावा दाखल केलाय आणि ज्या दिवशी त्या चुकीच्या कोर्टाने ज्युरिडिक्शन म्हणून मला दावा डिसमिस केला असेल किंवा मला सांगतात तुम्ही फ्रेश सूट फाईल करा, आम्ही तुला हवा तो रिलीफ देऊ शकत नाही, ते दोन्ही दिवस लिमिटेशन मध्ये कॅल्क्युलेट करायचे आहेत. पुढे, a plaintiff or applicant resisting an appeal shall be deemed to be prosecuting a proceeding. त्यामुळे तू जर अपीलात असेल किंवा अपीलमध्ये ऍज अ डिफेंडंट असेल तरी त्याला आपण सिव्हिल प्रोसिडिंग मध्ये किंवा काहीतरी लिगल रेमेडीमध्ये तो आहे असं आपण मानायचं आहे. पुढे, misjoinder of parties or of cause of action shall be deemed to be cause of like nature with defect of jurisdiction. याचा अर्थ काय, पार्टिशनचा सूट आहे, समजा एखाद्या प्रॉपर्टीच्या संदर्भात माझे 1 लाख नातेवाईक आहेत जे एंटायटल्ड आहेत, तर अशा वेळी मी जॉइंटर ऑफ नेसेसिटी पार्टी येऊ नये म्हणून माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते जे कोण 1 लाख
माझे नातेवाईक असतील त्या प्रत्येकाला त्या सूटमध्ये पार्टी करणं. जर समजा आम्ही 99,999 म्हणून पार्टी करतोय आणि एक नातेवाईक जरी सुटला तर अशा वेळी मिस युएंटर ऑफ नेसेसरी पार्टी किंवा मिस युएंटर ऑफ पार्टीची बाधा येईल किंवा कॉज ऑफ ऍक्शन मेन्शन करत नाही. अशा वेळी सुद्धा जर माझा दावा असेल तो रिजेक्ट झाला असेल तर अशा वेळी सुद्धा मला सेक्शन 14चा बेनिफिट मिळेल. पुढे केस लॉ बघा. नारायण दास वर्सेस बनारसी लाल अँड अदर्स, ऑल इंडिया रिपोर्टर 1970, पटना हायकोर्ट, पेज नंबर 50. The principle of this section is the protection against the bar of limitation of a person honestly doing its best to get his case tried on merit but failing through court being unable to give him such trial. याचा अर्थ काय, जेन्युइनली एखादा माणूस धडपडतोय मला न्याय मिळावा, पण होतंय काय, ज्या तो कोर्टात जाते त्या कोर्टाचे त्या अधिकार क्षेत्रातच नसल्यामुळे कोर्ट त्याला लीड देऊ शकत नाही. अशा वेळी तो जो जेन्युइन माणूस आहे त्याला प्रोटेक्शन देणं हे सेक्शन 14चं काम आहे. अशा वेळी त्या माणसाचा जो काही वेळ वाया गेला चुकीच्या कोर्टात गेल्यामुळे तो वाया गेलेला जो काही वेळ आहे त्याला वगळणं, लिमिटेशन म्हणून तो वेळ सेपरेट करणं हे सेक्शन 14चं पर्पज आहे. आता याच्या पुढे नक्की कसं ठरवायचं सेक्शन 14चा बेनिफिट द्यायचं किंवा नाही ते आपल्याला पुढची केस लॉ सांगेल. सूरज नाथ वर्सेस युनियन ऑफ इंडिया, ऑल इंडिया रिपोर्टर 1975, कलकत्ता हायकोर्ट 2003. In order to attract the provision of this section, 3 conditions have to coexist. Coexist अर्थ लक्षात घ्या, तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. ज्यावेळी कोएक्झिस्ट म्हणतो त्यावेळी तिन्ही आल्या पाहिजेत. जर इकडे इकडे ऑर असलेला तर लक्षात घ्या 3 पैकी 1 पण चालली असती. 3 कंडिशन काय आहेत ते बघा. The plaintiff must have been prosecuting another civil proceeding which relies upon its due diligence. त्याचा अर्थ काय, जागरूकपणे तो काहीतरी जी काय कॉज ऑफ ऍक्शन आहे त्याच्या अगेन्स्ट काहीतरी रेमेडी मिळावी म्हणून तो कोर्टमध्ये येतोय. पुढे the earlier proceeding and the later proceeding must be founded on the same cause of action. याचा अर्थ काय, दाव्यास कारण एकच असलं पाहिजे. वेगवेगळी कारण असेल तर असे ते सेपरेट सूट बनतील, सेपरेट रेमेडीज बनतील, जे चालणार नाही. कारण हे कोर्ट काय म्हणतंय किंवा सेक्शन 14 काय म्हणतोय, मला एखादी काहीतरी रिलीफ होया म्हणून मी कोर्टात जातोय पण मी चुकीच्या कोर्टात जातोय. दोन्हीकडे जर रिलीफच वेगळा असेल, दोन्हीकडे जर दाव्यास किंवा जी काही कॉज ऑफ ऍक्शन आहे ज्याच्यावर मी कोर्टात जातोय तेच जर वेगळं असेल तर अशा दोन्ही सूट सेम आहे, तुम्ही कशावरून सिद्ध करणार आहात. म्हणून तिकडे म्हटलेलं आहे दोन्ही ठिकाणी दाव्यास कारण ज्यामुळे मी दावा दाखल करतोय, ज्यामुळे मी ऍप्लिकेशन करतोय ते एकच असलं पाहिजे. ते जर सेम असेल तर अशा त्या माणसाला आपण बेनिफिट एक्सटेंड करू शकतो. सेक्शन 14चं पुढे the former proceeding must have been prosecuted in a good faith in a court which from defect of jurisdiction or other cause like nature is unable to entertain it. याचा अर्थ काय, ज्या कोर्टात तुम्ही म्हणजे ज्या चुकीच्या कोर्टात जाताय त्याच्याकडे ज्युरिस्डिक्शन नाही म्हणून जर तो तुम्हाला रिलीफ देत नसेल तर, याऐवजी जर इतर कोणतं कारण असेल, फॉर एक्झाम्पल बघा सफिशियंट कोर्ट फी तुम्ही पे करत नाही आहात किंवा एखाद्या केसमध्ये जर मालाफाईड इंटेन्शन आहे किंवा लिमिटेशन संपलेलं आहे म्हणून जर तुमचा दावा डिस्मिस होतोय तर अशा वेळी त्याला आपण विदाउट ज्युरिडिक्शन किंवा डिफेक्ट ऑफ ज्युरिडिक्शन मानू शकत नाही. अशा वेळी सेक्शन 14चा बेनिफिट मिळणार नाही. सेक्शन 14 स्पेसिफिकली कधी मिळेल, ज्यावेळी तुम्ही गुड फेथ आणि जागरूकपणे जर तुम्ही एखादी गोष्ट करत असाल, दोन्ही गोष्टी म्हणजे ज्या कोर्टाने विदाउट ज्युरिडिक्शन तुमचा दावा रिजेक्ट केलाय ते कोर्ट आणि फ्रेश सूट फाईल करताय, दोघांकडे पण कॉज ऑफ ऍक्शन जर सेम असेल आणि पहिल्या कोर्टाने तुमचा दावा जो फेटाळलाय त्याने फक्त ज्युरिडिक्शन नाही म्हणून फेटाळलेला असेल किंवा ज्युरिडिक्शन सारख्या सिमिलर गोष्टी जर फेटाळला असेल, फक्त अशाच वेळी तुम्हाला सेक्शन 14चा बेनिफिट मिळेल. अदरवाईज तुम्हाला सेक्शन 14च्या अंडर जो काही प्रोसिडिंग मध्ये टाइम वेस्ट झालाय त्याचं एक्सक्लुजनचं बेनिफिट कधीही मिळणार नाही. सेक्शन 14 समजलाय का? काही शंका असतील, एखादं वाक्य काही समजलं नसेल तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून सांगा. ओके, पुढे जातोय. सेक्शन 15 एक्सक्लुजन ऑफ टाइम इन सर्टन अदर केसेस. इकडे काय काय म्हटलंय बघा. इन कम्प्युटिंग द पिरियड ऑफ लिमिटेशन ऑफ एनी सूट ऍप्लिकेशन फॉर द एक्झिक्युशन ऑफ अ डिग्री, द इन्स्टिट्यूशन or execution of which has been stayed by injunction or order, the time of the continuance of injunction or the order day on which it was issued or made and the day on which it was withdrawn shall be excluded. याचा अर्थ बघा. आता मी विरुद्धाच्या या लेक्चर मध्ये कोण आहे बघूया, एक दावा तयार करूया आपण. आज आपण दिनेशचं नाव घेतोय तर भुवनेश विरुद्ध दिनेश असा एक दावा आहे. भुवनेशच्या विरुद्ध दावाचा निकाल झालेला आहे म्हणजे दिनेश कोण बनला, डिग्री होल्डर, मी बनलो जजमेंट डेटर. ओके, आता एक्झिक्युशन पिटिशन कोण फाईल करेल, दिनेश करेल. पण दिनेशचे एक्झिक्युशन पिटिशन फाईल करण्याआधीच मी काय केलं, तालुका कोर्टच्या डिसिजनचा आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये अपील केलं. डिस्ट्रिक्ट कोर्टला सांगितलं मला इकडे इंजंक्शन इमिजिएटली पाहिजे, डिस्ट्रिक्ट कोर्टने इंजंक्शन दिलंय. आता दिनेश एक्झिक्युशन पिटिशन फाईल करू शकतो का, करू शकत नाही. कारण काय, डिस्ट्रिक्ट कोर्टने मुळात डिसिजनचा स्टे दिलाय, मग तो डिसिजन तुम्ही एक्झिक्यूट कसा करणार आहात. म्हणून अशा काय सांगितलंय, ज्यावेळी अशा प्रकारचं इंजंक्शन असेल, मग इंजंक्शन प्रोनाऊन्स झाल्यापासून जोपर्यंत इंजंक्शन एक्झिस्टन्स मध्ये आहे किंवा जोपर्यंत मी अपील विड्रॉ करून इंजंक्शन संपुष्टात येत नाही तोपर्यंत जो काही वेळ आहे, तोपर्यंत जो काही काळ गेलेला आहे त्याला
एक्झिक्युशन पिटिशनच्या संदर्भात तो जो काही काय तो एक्सक्लूड करायचा आहे. कारण काय, सुपिरियर कोर्टच्या ऑर्डरमुळे, सुपिरियर कोर्टच्या इंजंक्शनमुळे तुम्ही ती गोष्ट एक्झिक्यूट करू शकत नव्हता. पुढे, in computing the period of limitation for any suit of which notice has been given or for which the previous consent or sanction of government or any other authority is required in accordance with the requirement of any law for the time being in force, the period of such notice or as the case may be time required for obtaining such consent or sanction shall be excluded. याचा अर्थ काय बघा, काही दाव्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्या माणसाला आधी लिगल नोटीस द्यावी लागते किंवा गव्हर्नमेंटचं सँक्शन घ्यावं लागतं. मग काय करायचंय, त्या माणसाला नोटीस दिल्यापासून जो काही पिरियड असेल त्या पिरियड पासून त्या माणसाचा रिप्लाय येईपर्यंत, किंवा जर मला गव्हर्नमेंटच्या कन्सर्नशिवाय एखादा दावा जर फाईल करता येत नसेल तर अशा गव्हर्नमेंटला मी इंटिमेट केल्यापासून गव्हर्नमेंटने मला परत एकदा इंटिमेट करणं कन्सेंट आहे किंवा नाही, हा जो काही पिरियड आहे तो तुम्ही एक्सक्लूड करायचा आहे. ते तिकडे म्हटलंय बघा एक्सप्लेनेशन मध्ये, इन एक्सक्लुडिंग द टाइम रिक्वायर्ड फॉर ऑब्टेनिंग द कन्सेंट or sanction of government or any other authority, the date on which application was made for obtaining consent or sanction, and the date of receipt of the order of government or other authority shall both be counted. याचा अर्थ काय, जर मला कायदा सांगतोय गव्हर्नमेंटची कन्सेंट घ्या आणि मग दावा दाखल कर, तर ज्या दिवशी मी गव्हर्नमेंटला बाय ऍप्लिकेशन सांगतोय मला कन्सेंट द्या, त्या दिवसापासून त्याचबरोबर ज्या दिवशी गव्हर्नमेंट मला रिप्लाय सांगतोय कन्सेंट आहे किंवा नाही, ते दिवस सुद्धा टाइम किंवा लिमिटेशन कॅल्क्युलेट करताना वगळायचे आहेत. पुढे, in computing the period of limitation for any suit or application for execution of decree by receiver or interim receiver appointed in proceeding for adjudication of insolvent, एखादा व्यक्ती दिवाळखोर आहे किंवा नाही त्या संदर्भात असेल जिकडे रिसीवर अपॉइंट केलाय, किंवा बाय एनी लिक्विडेटर और प्रोविजनल लिक्विडेटर अपॉइंटेड इन प्रोसिडिंग फॉर वाइंडिंग ऑफ द कंपनी, एखादी कंपनी आहे ती आता काय करायची, सगळे असेट जे त्या कंपनीच्या विकायचे आहेत आणि जे काही उरलेले पैसे आहेत कंपनीची देणी फेडून ते कंपनीच्या शेअर होल्डरना द्यायचे, आणि त्याच्यासाठी लिक्विडेटर जर अपॉइंट केलेला असेल, the period beginning with the date of institution of such proceeding and the ending with the expiry of 3 months from the date of appointment of such receiver liquidator as the case may be shall be excluded. याचा अर्थ काय, तो रिसीवर अपॉइंटमेंट झाल्यापासून किंवा तो एक लिक्विडेटर अपॉइंटमेंट झाल्यापासून त्याला सफिशियंट वेळ द्यायचीच आहे. इकडे स्पेसिफिकली 3 महिने पण म्हटलेले आहेत. हे 3 महिने काय गरजेचे आहेत, तर एखाद्या माणसाला लिक्विडेटर म्हणून अपॉइंट केलं, त्याला सांगितलं जा एका दिवसात कंपनीच्या असेट विक, पैसे आण दे, शक्य नाही. मग त्याला आधी काय करावं लागेल, ही शुड बी अक्विंटेड विथ द फॅक्ट ऑफ दिस केस, बरोबर आहे, त्याला आधी सफिशियंट माहिती मिळवली पाहिजे. म्हणून तिकडे काय सांगितलं, एक्झिक्युशन पिटिशन असेल एखादी डिग्रीची जर रिसिव्हरने करायची असेल किंवा लिक्विडेटरने जर करायची असेल तर अशा वेळी त्याला सफिशियंट वेळ द्या, त्याला 3 महिने द्या, ज्यामध्ये त्याला पूर्ण केस जी आहे ती समजून घेऊ दे, लिक्विडेशन करू दे, किंवा एखादा माणूस इन्सॉल्वंट आहे किंवा नाही त्या संदर्भात इन्क्वायरी करू दे आणि त्यानंतर त्याला जाऊ दे. म्हणून काय सांगितलंय, त्या पिटिशनची जी काही इन्स्टिट्यूट झालेली प्रोसिडिंग असेल किंवा ज्या दिवशी ती प्रोसिडिंग इन्स्टिट्यूट झाली आणि त्याचप्रमाणे 3 महिन्याचा जो काही पिरियड आहे तेवढा वेळ त्या माणसाला द्या आणि त्यानंतर पिरियड ऑफ लिमिटेशन फॉर एक्झिक्युशन आहे ते सुरू करा. पुढे, in computing the period of limitation for suit for possession by purchaser at sale in execution of decree, the time during which proceeding to set aside the sale has been prosecuted shall be excluded. याचा अर्थ लक्षात येतोय, मी परचेस केलेली एखादी प्रॉपर्टी, आता कोणाचं नाव घेऊया, ओके आता दीपकचं नाव घेऊया. मी दीपककडे एक प्रॉपर्टी परचेस केली, प्रॉपर्टी माझी आहे, प्रॉपर्टी मला मिळाली पाहिजे. मग मी काय करतोय, आता दाव्यामध्ये सिद्ध झालंय प्रॉपर्टी भुवनेशने व्हॅलिड खरेदी खताने घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे ती आता दीपकने मला हँड ओव्हर करायची आहे. पण जर माझं सेल डीड आहे तेच सेट असाइड करण्याची तर दीपक कोर्टमध्ये गेला असेल, अशा वेळी माझ्या सेल डीड प्रमाणे मला त्या प्रॉपर्टीचं पोझिशन मिळेल का, नाही. अशा वेळी काय, ज्या गोष्टीने मला तो गोष्टीने प्रॉपर्टी संदर्भात मला टायटल मिळत होतं ती गोष्ट जी जेवढा काळ चॅलेंज केलेली असेल आणि ते चॅलेंज झाल्यानंतर ती गोष्ट जी जे काही सेल डीड आहे ते सेट असाइड करेपर्यंत किंवा तो सेट असाइड होण्यासंदर्भात जी काही लिगल प्रोसिडिंग आहे ती जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत माझे एक्झिक्युशनचा जो काही पिरियड आहे तो कॅल्क्युलेट करता येणार नाही. कारण काय, मुळात जर माझं सेल डीड जे आहे ते जर एका ठिकाणी जर चॅलेंज केलं असेल तर अशा वेळी माझा राईट मी एन्फोर्स करून घेऊ शकतो का, नाही. मला काय करावं लागेल, इकडे पर्यंत माझं सेल डीड जे आहे ते जेन्युइन आहे हे दाखवावं लागेल आणि त्याच्यानंतर मग मी एक्झिक्युशनसाठी जाऊ शकतो कोर्टमध्ये की मी हे पर्टिक्युलर प्रॉपर्टी ही दिनेशकडनं परचेस केलेली आहे आणि त्या प्रॉपर्टीचं पोझिशन मला मिळालं पाहिजे. पुढे, in computing the period of limitation for any suit, the time during which defendant has been absent from India and from the territories outside the India under the administration of central government shall be excluded. याचा अर्थ काय, दावा दाखल करायचा आहे ठीक आहे, पण ज्याच्या विरुद्ध करायचं तोच भारतात नाही, तर अशा वेळी समन्सची बजावणी होईल का, नाही. मग तो जर हजर होणार नसेल तर त्याच्याकडून मला रिलीफ मिळेल का, नाही. मग अशा वेळी
तुम्ही सेक्शन 15च्या अंडर ऍप्लिकेशन देऊ शकता की डिफेंडंटच भारतात नव्हता आणि त्यामुळे मी तो पर्टिक्युलर दावा दाखल केला नाही. डिफेंडंट जेवढा काळ भारतात नव्हता त्यामुळे मला दावा दाखल करता न आल्यामुळे तो जो काही पिरियड आहे त्या दिवसात तो देशाबाहेर होता तो सुद्धा यामधून वगळण्यात यावा. पुढे इफेक्ट ऑफ डेथ ऑन ऑर बिफोर द अक्रुअल ऑफ राईट टू स्यू. इकडे काय म्हटलंय बघा, वेअर अ पर्सन वुड इफ ही वर लिव्हिंग हॅव राईट टू इन्स्टिट्यूट अ सूट और मेक एन ऍप्लिकेशन डायज बिफोर द राईट अक्रूज or where the right to institute a suit or make an application accrues only on the date of person, the period of limitation shall be computed from the time when there is a legal representative of deceased capable of instituting such suit or making application. इकडे लक्षात घ्या का महत्वाचं आहे, इकडे आपण प्लेंटिव्ह आहोत ओके किंवा ऍप्लिकंट आहोत आणि इकडे एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचा जो काही तुम्हाला राईट मिळायचा आहे तो राईट मिळण्यापूर्वी तुमची डेथ होते. आता इकडे आपण सेक्शन 6 लिगल डिसेबिलिटी लिमिटेशन ऍक्टचा रेफरन्स घेऊ शकतो. सेक्शन 6 काय म्हणतो, एखादा माणूस जर इडिओकसी मध्ये असेल किंवा अनसाउंड माइंड झाला असेल किंवा मायनर असेल तर तो लिगल ऍक्शन घेऊ शकत नाही, तर लिगल डिसेबल म्हणायचं आहे. मग अशा एखादा माणूस जो होता जो इन्सेन होता पर्टिक्युलर पिरियड साठी आणि इन्सेनिटी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्याला राईट टू सूचा अधिकार मिळत नव्हता आणि तो इन्सेन असताना त्याची डेथ झाली. आता काय होणार आहे, त्याचा जो कोण रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याला तो सूट इनिशिएट करायचा आहे, पण त्याचा जो कोण रिप्रेझेंटेटिव्ह आहे तो समजा मायनर आहे, तर आता काय करायचंय, तर जोपर्यंत त्याचा जो कोण रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याच्या डेथ नंतर तो जोपर्यंत मायनॉरिटीवरनं मेजर बनत नाही तोपर्यंत पिरियड ऑफ लिमिटेशन कॅल्क्युलेट करता येणार नाही. कारण काय इकडे स्पेसिफिकली काय म्हटलंय, लिगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द डिसीज केपेबल ऑफ इश्युटिंग द सूट, म्हणजे काय कायद्याच्या दृष्टीने जोपर्यंत तो दावा किंवा लिगल ऍक्शन घ्यायच्या केपेबल होत नाही तोपर्यंत लिमिटेशन कॅल्क्युलेट करायचं नाही. पुढे बघा, where a person against whom if he were living a right to institute a suit or make an application would have accrued dies before the right accrues, or where the right to institute a suit or make an application against any person accrues on the date of such person, period of limitation shall be computed from the time when there is a legal representative of the deceased against whom plaintiff may institute a suit or make an application. याचा अर्थ काय, इकडे डिसेबिलिटी मध्ये कोण आहे, पर्सन अगेन्स्ट whom, याचा अर्थ काय, डिफेंडंट किंवा रिस्पॉन्डंट, ज्याच्या विरुद्ध मला दावा दाखल करायचा, ज्याच्या विरुद्ध मला अपील दाखल करायचंय तो माणूस लिगली केपेबल नाहीये आणि तो इनकेपेबल असताना किंवा लिगली डिसेबल असताना त्याची डेथ झाली. मग काय करायचंय, जोपर्यंत त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे जो केपेबल होत नाही त्याच्या अगेन्स्ट ऍक्शन घेण्याच्या संदर्भात तोपर्यंत लिमिटेशनचा घड्याळ थांबेल आणि ज्यावेळी तो केपेबल होईल त्यानंतर लिमिटेशनचा घड्याळ माझ्या विरुद्ध सुरू होणार आहे. पुढे nothing is subsection 1 or subsection 2 applies to suit to enforce the right of preemption. राईट ऑफ प्रिएम्पशनचा अर्थ लक्षात घ्या, फर्स्ट प्रिफरन्स देणं. तुमची जर शेतजमीन असेल, तुमचा नातेवाईक तुम्ही सामायिक आहात, त्यातले एक तुकडा आहे तो तुमच्या नातेवाईकाला विकायचा आहे, तशावेळी त्यांना फर्स्ट प्रिफरन्स तुम्हाला दिला पाहिजे. किंवा तुमच्या घरासमोर एखादी जमीन आहे जिकडनं तुमची पायवाट जाते, तिथं तुम्ही रोज वापर करता येतो इजमेंटरी राईट, त्याला ती कम्प्लीट प्रॉपर्टी विकायची आहे, तर अशावेळी त्याने तुम्हाला फर्स्ट प्रिफरन्स दिला पाहिजे आणि जर तो देत नाही तर तुमचा इजमेंटरी राईट तरी जो विकत घेतोय त्याला ट्रान्सफर झाला पाहिजे. अशा प्रकारचा सूट असेल ज्या ठिकाणी फर्स्ट प्रिफरन्स दिला गेला नाही, किंवा तो सूट फॉर पोझिशन ऑफ इममुवेबल प्रॉपर्टी, एखादी अचल मालमत्ता एखादी जमीन आहे ज्याचा ताबा तुमच्याकडे हिसकावून घेण्यात आलेला आहे, किंवा सूट फॉर हेरिडिटरी ऑफिस. हेरिडिटरी ऑफिसचा अर्थ लक्षात घ्या, अशा प्रकारचं पद जे तुम्हाला जन्माने मिळतंय, वारसाने मिळतंय. मग अशा प्रकारचं पद समजा वारसाने जे तुम्हाला मिळालं पाहिजे त्या पदाच्या संदर्भात जर एखादा माणूस होस्टाईल माणूस येतोय आणि तो ते जर पद भूषवतोय तुमच्या अगेन्स्ट, तर अशा वेळी मात्र तुम्ही इफेक्ट ऑफ डेथ और बिफोर अक्रुअल ऑफ राईट वापरू शकत नाही. इकडे तुम्ही काय करायचंय, समजा जो माणूस आहे त्याचा जो राईट आहे तो मायनर आहे, ठीक आहे, मग त्याने काय करायचंय, सीपीसी मध्ये प्रोव्हिजन आहे गार्डियनची, मग त्याने करायचं काय, गार्डियनच्या थ्रू तो सूट फाईल करायचा आहे आणि आपला अधिकार मिळवायचा आहे. अशा ठिकाणी तुम्ही सेक्शन 6 चा बेनिफिट घेऊ शकत नाही. स्पेसिफिकली लक्षात ठेवायचं, सेक्शन 6 जर एक्सेप्शन विचारले तर प्रिएम्पशन घ्यायचं आहे, पोझेशन ऑफ इममुवेबल प्रॉपर्टी घ्यायची आणि हेरिडिटरी ऑफिस घ्यायचं आहे. पुढे सेक्शन 17 इफेक्ट ऑफ फ्रॉड ऑर मिस्टेक. आता फसवणूक झाली आहे किंवा चुकीने एखादी गोष्ट घडली तर काय होणार ते बघा. Where in case of suit or application for which a period of limitation is prescribed by this act, the suit or application is based upon fraud of the defendant or the respondent or his agent. याचा अर्थ काय, तुम्ही मुळात दावा दाखल का करताय, तर हा जो कोण तुमचा प्रतिवादी आहे तो उत्तरार्थी आहे किंवा त्याचा जो कोण प्रतिनिधी आहे कायद्याने एजंट आहे त्याने तुमची फसवणूक केली म्हणून जर तुम्ही दावा दाखल करत असाल, किंवा द नॉलेज ऑफ राईट ऑर टायटल ऑन विच सूट ऑर ऍप्लिकेशन इज फाउंडेड इज कन्सील्ड बाय फ्रॉड ऑफ सच पर्सन एज अफोरसेड. याचा अर्थ काय, मुळात तुम्हाला एखाद्या गोष्टीच्या संदर्भात मालकी आहे, अधिकार आहे, हीच गोष्ट जर तुमची फसवणूक करून एखाद्या व्यक्तीने जर लपवून ठेवली असेल, किंवा द सूट ऑर ऍप्लिकेशन इज फॉर रिलीफ फ्रॉम कॉन्सिक्वेन्स ऑफ मिस्टेक, एखादी गोष्ट चुकीने घडलेली आहे आणि त्या संदर्भात जर तुम्हाला सूट किंवा ऍप्लिकेशन द्वारे रिलीफ हवा असेल. चुकीने गोष्ट घडणं म्हणजे काय, तुम्हाला साधं एक्झाम्पल देतोय. समजा ए आणि बी ने
जॉईंटली सी कडून 100 रुपये उधार घेतले. उधारी परत फेडली पाहिजे. ए पहिल्यांदा सी कडे गेला, 100 रुपये देऊन आला. आता बी ला माहित नाही की एने आपले पैसे फेडलेले आहेत. बी सुद्धा सी कडे गेला, 100 रुपये देऊन आला. आता काय झालंय, बी कडून मिस्टेक झाली आहे. मग अशा वेळी बी ला काय करायचंय, आता एक्स्ट्रा ते 100 रुपये सी ला गेले ते रिकव्हर करायचे. मग अशा ठिकाणी आपण रिलीफ फ्रॉम कॉन्सिक्वेन्स ऑफ मिस्टेक म्हणू शकतो. ज्या ठिकाणी चुकीने जी गोष्ट घडलेली आहे त्याद्वारे रिलीफ फ्रॉम म्हणजे ते एक्स्ट्रा गेलेले पैसे परत मिळावे. और where any document necessary to establish the right of plaintiff or applicant has been fraudulently concealed from him. याचा अर्थ काय लक्षात घ्या, समजा एखादी प्रॉपर्टी मी जर खरेदी खताने घेतलेली असेल तर ते खरेदी खत काय आहे, माझ्या टायटलचं माझ्या राईटचं प्रूफ आहे. मग हेच जे खरेदी खत जर ज्याला माझी प्रॉपर्टी बळकावायची त्याने जर लपवून ठेवलेलं असेल तर अशा वेळी काय होणार आहे, द पिरियड ऑफ लिमिटेशन शॅल नॉट बिगिन टू रन. शाल महत्वाचा आहे बघा, बाइंडिंग आहे कोर्टवर. नॉट बिगिन टू रन अंटिल प्लेंटिफ ऑर ऍप्लिकंट हॅज डिस्कवर्ड द फ्रॉड ऑर मिस्टेक. म्हणजे काय, पहिले ज्या काही एबीसी केसेस आहेत त्याच्यामध्ये जोपर्यंत तुम्हाला फ्रॉड समजत नाही किंवा सी या केसमध्ये आपण एक्स्ट्रा 100 रुपये त्या माणसाला दिले हे समजत नाही, त्याचबरोबर काय म्हटलंय बघा, ऑर विथ रिझनेबल डिलिजन्स हॅव डिस्कवर्ड इट. याचा अर्थ काय, सामान्य एखादा माणूस आहे, पूर्ण वेडपट माणूस नकोय. सामान्य माणसाने जोपर्यंत ती गोष्ट आपली फसवणूक होते, चूक होते, एक संबंधित जेवढा काही काळ असेल, or in case of concealed document until the plaintiff or applicant first had the means of producing concealed document. जोपर्यंत त्याला जे लपवून ठेवलेलं कागदपत्र आहे, जे काही दस्तऐवज आहे ते प्रोड्यूस करण्याची संधी मिळत नाही किंवा काहीतरी एक प्रकारे संधी मिळत नसेल, किंवा कंपेअरिंग इट्स प्रोडक्शन, किंवा ज्या माणसाने कन्सिल करून ठेवलंय त्याला ते प्रोड्यूस करण्याला भाग पाडता येत नसेल, तोपर्यंत लिमिटेशन सुरू होणार नाही. याला एक एक्सेप्शन आहे बघा, provided that nothing in this section shall enable any suit to be instituted, application to be made to recover, एखादी प्रॉपर्टी परत मिळवण्याची असेल, enforce a charge, एखाद्या प्रॉपर्टीवर चार्ज लावण्याची असेल, or set aside any transaction, एखाद्या प्रॉपर्टी संदर्भात एखादा व्यवहार असेल. कधी बघा, in case of fraud has been purchased. आता has been purchased म्हणजे काय, प्रॉपर्टी हॅज बीन परचेस फॉर व्हॅल्युएबल कन्सिडरेशन बाय पर्सन, म्हणजे पैसे देऊन त्याने प्रॉपर्टी घेतली, हु वॉज नॉट पार्टी टू द फ्रॉड and did not at the time of purchase know or have reason to believe that fraud has been committed. एक्झाम्पल येतो, माझी एक प्रॉपर्टी आहे, ओके. आता एने काय केलंय, जी प्रॉपर्टी भुवनेशची आहे ती प्रॉपर्टी स्वतःची आहे असं भासवलं आणि बीला ती प्रॉपर्टी विकली. म्हणजे फ्रॉडच्या संदर्भात किती पार्टी रिलेटेड आहेत, भुवनेश, ए आणि बी, बरोबर आहे. मग अशा वेळी सेक्शन 17चा बेनिफिट मला मिळू शकतो, त्याचप्रमाणे सी ला मिळू शकतो. पण समजा आता झालंय काय, सीने ती प्रॉपर्टी विकत घेतल्यानंतर डी ला विकली असेल आणि आता डी ला एखादी ऍक्शन घ्यायची ती प्रॉपर्टी रिकव्हर करण्याची, ट्रान्झॅक्शन कॅन्सल करण्याची, तर अशा वेळी भुवनेश, ए आणि सी यांच्यामध्ये जो काही फ्रॉड झालेला आहे, जी काय फसवणूक झालेली आहे, त्याचा बेनिफिट डी घेऊ शकत नाही. कारण काय, डीच्या संदर्भात कोणतीही फसवणूक झाली नाहीये, मुळात डीला तो फ्रॉड माहित नाही किंवा डीच्या टायटलवर याचा काही परिणाम झालेला नाहीये. पुढे तिचीच गोष्ट मिस्टेकच्या संदर्भात, इन द केस ऑफ मिस्टेक हॅज बीन, आता पुढे बघा, हॅज बीन परचेसचा अर्थ काय, इमूवेबल प्रॉपर्टी लक्षात ठेवायचं. इमूवेबल प्रॉपर्टी हॅज बीन परचेस फॉर व्हॅल्युएबल कन्सिडरेशन subsequently to the transaction in which the mistake was made by a person who did not know or have reason to believe that mistake had been made. याचा अर्थ काय, चुकीने समजा मला एक पर्टिक्युलर प्रॉपर्टी द्यायची होती, मी दुसरी प्रॉपर्टी खरेदी खतात मेन्शन केली आणि ती पण त्या माणसाला ट्रान्सफर झाली. तो माणूस आणि मी या दोघांमध्ये चुकी आहे. त्या माणसाने पुढे तिसऱ्याला, तिसऱ्याने चौथ्याला जर विकली असेल तर चौथा माणूस जर त्याला ती प्रॉपर्टी रिकव्हर करायची असेल किंवा चार्ज असेल किंवा ते ट्रान्झॅक्शन कॅन्सल करायचं असेल, अशा वेळी मी आणि पहिला माणूस यांच्यामध्ये चुकीने जी एक्स्ट्रा प्रॉपर्टी कॅन्सल झाली होती त्याचा फायदा घेऊन लिमिटेशन मध्ये तो पिरियड एक्सक्लूड करावा असं मागू शकत नाही. कारण काय, त्याच्यावर या गोष्टीचा काही परिणामच झाला नाहीये. पुढे बघा, इन केस ऑफ कन्सिल्ड डॉक्युमेंट property has been purchased for valuable consideration by a person who was not a party to the concealment. त्याने कन्सील केलं नाही किंवा त्याचे डॉक्युमेंट कन्सील झालं नाही, did not at the time of purchase know or have reason to believe that document has been concealed, त्याला याचा बेनिफिट मिळणार नाही. म्हणजे काय, खरेदी खत, एक प्रॉपर्टी आहे जी मी विकत घेतली होती, खरेदी खत तुम्ही गायब केलंय, त्यानंतर तिसरा आणि त्यानंतर चौथा माणूस पुढे पुढे प्रॉपर्टी विकत घेत चाललेत. आज चौथ्या माणसाने कोणाकडून तरी प्रॉपर्टी रिकव्हर करायची, मग तो सांगू शकत नाही पुणेचं खरेदी करत होतं, ते लपवलेलं होतं, त्या दिवसापासून आजपर्यंत जो काही काळ आहे तो सगळा जो काही काळ आहे तो एक्सक्लूड करा. कारण काय, तिकडे तर डॉक्युमेंटचं कन्सिलमेंट झालंय नाही, तुझ्या राईटचा त्या कन्सिलमेंटची काही संबंध नाही. त्यामुळे दुसऱ्याने केलेल्या मिस्टेकचा, दुसऱ्याने केलेल्या कन्सिलमेंटचा, फ्रॉडचा त्या चौथ्या माणसाला फायदा मिळणार नाही. कारण काय, त्याला ना याचं नॉलेज होतं ना त्याला याचा फायदा झाला होता. पुढे बघा, तर आता आपण बघूया सेक्शन 17चा सबसेक्शन 2. हा काय म्हणतोय बघा, where a judgment debtor has by fraud or force prevented the execution of decree or order within the period of limitation, the court may on the application of the judgment creditor
मेड आफ्टर द एक्सपायरी ऑफ द सेड पिरियड ऑफ एक्सटेंड द पिरियड फॉर एक्झिक्युशन ऑफ डिक्री और ऑर्डर. आता याचा अर्थ काय तर लक्षात घ्या. ज्यावेळी आपण एखादा दावा दाखल करतो, तो दावा डिस्पोज होतो, त्याला जजमेंट दिलं जातं, त्यानंतर दोन पार्टीज तयार होतात. एक असतो जजमेंट डेटर, ज्याच्या विरुद्ध निकाल गेलाय, आणि दुसरा असतो डिक्री होल्डर, ज्याच्या बाजूने निकाल झालाय. हा जो काही डिक्री होल्डर आहे त्यालाच आपण जजमेंट क्रिएटर सुद्धा म्हणू शकतो. आज समजा एखादा पर्टिक्युलर रिलीफ दिल्यानंतर जर ज्याच्या विरुद्ध निकाल झालाय, ज्याला आपण जजमेंट डेटर मानतोय, तो समजा फ्रॉड म्हणजे फसवणूक किंवा बळाचा वापर करून त्या निकालामुळे तुम्हाला जे काही बेनिफिट मिळालं पाहिजे ते मिळू देत नसेल, म्हणजे समजा हा जो काही फोर्स आहे फ्रॉड आहे तो एवढा काळ चालू राहिला, त्या काळामध्ये एक्झिक्युशन ऑफ डिक्री ऑर्डर म्हणजेच काय दरखास्त दाखल करण्याची जो काही वेळ असतो तो संपून गेला असेल, तर अशा वेळी कोर्ट काय करणार आहे, जर कोर्टला खरोखर पटलंय की हा फोर्स किंवा फ्रॉड हा खरोखर जेन्युइन आहे, ज्याद्वारे तुम्हाला तुमचा जो काही अधिकार मिळाला पाहिजे होता, जो काही जजमेंटद्वारे फायदा मिळाला पाहिजे होता तो मिळत नसेल, तर असे कोर्ट काय करणार आहे, जो लिमिटेशन पिरियड आहे फॉर एक्झिक्युशन ऑफ डिक्री और ऑर्डर, हा लिमिटेशन पिरियड एक्सटेंड करून देणार आहे. फक्त कोर्टला काय पटलं पाहिजे, फ्रॉड किंवा फोर्स हा जजमेंट डेटरने केला होता आणि त्याचा उद्देश एक्झिक्युशन ऑफ डिक्री टाळणं हा होता. पुढे काय म्हटलंय बघा, प्रोव्हाइडेड दॅट सच ऍप्लिकेशन इज मेड विदिन 1 year फ्रॉम द डेट ऑफ डिस्कवरी ऑफ फ्रॉड और सेशन ऑफ कोर्स एज द केस मे बी. याचा अर्थ काय, तुमचा जो काही पिरियड ऑफ लिमिटेशन होता एक्झिक्युशन ऑफ डिक्रीचा, तो जो काही पिरियड ऑफ लिमिटेशन होता तो संपल्यानंतर तुम्ही ऍप्लिकेशन देऊ शकता, पण त्यासाठी त्याने काय अट ठेवलेली आहे, ज्यावेळी तुम्हाला अशा प्रकारचा फोर्स आणि फ्रॉड समजतो तो समजल्यापासून 1 वर्षाच्या तुम्ही ते ऍप्लिकेशन दिलं पाहिजे. समजा 1 वर्षाचा काळ संपला, 1 वर्षाचा काळ लोटला आणि नंतर जर तुम्ही 2-3 दिवसांनी जर असं ऍप्लिकेशन घेऊन गेला, तर कोर्ट तुम्हाला रिलीफ देणार नाही. कारण काय, तुम्ही तुमच्या अधिकारावर झोपलेले होता. तर फोर्स आणि फ्रॉड तुम्हाला समजलाय, एक्झिक्युशन तो करू देत नाही हेही समजलंय, आणि असं समजून पण तुम्ही 1 वर्ष काहीच केलं नाही. तर हा होता सेक्शन 17, ज्याच्यामध्ये आपण काय बघितलं की एखाद्या ठिकाणी फ्रॉड असेल, मिस्टेक असेल, फोर्स असेल, तर त्यावेळी लिमिटेशनवर काय परिणाम होणार आहे, ते लिमिटेशन नक्की कधी कॅल्क्युलेट करायचं. आता आपण जाऊया सेक्शन 18 कडे. इफेक्ट ऑफ एक्नॉलेजमेंट इन रायटिंग. तर आता इफेक्ट ऑफ एक्नॉलेजमेंट इन रायटिंग, मग एक्नॉलेजमेंट म्हणजे काय, तर एखादी गोष्ट ऍडमिट करणं. मग अशा वेळी ऍडमिट करण्याचा इकडे संबंध काय आहे, तर इकडे साधा सोपा संबंध आहे. माझी एखादी प्रॉपर्टी आहे जी एबीसी नावाच्या माणसाने बळकावलेली आहे, मला त्याच्या विरुद्ध दावा दाखल करायचा आहे. मग अशा प्रकारचा दावा दाखल करताना जर समजा एबीसी नावाची व्यक्ती ज्याने माझी प्रॉपर्टी बळकावलेली आहे, त्याने समजा ऑन द रायटिंग एखादी गोष्ट मान्य केली की होय भुवनेशची प्रॉपर्टी बळकावलेली आहे, तर अशा वेळी त्याच्या त्या ऍडमिशनचा नक्की काय फायदा मला मिळू शकतो हे सेक्शन 18 सांगतो. हे काय म्हटलंय बघा, वेअर बिफोर द एक्सपायरेशन ऑफ प्रिस्क्राइब पिरियड, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. समजा जी प्रॉपर्टी माझी त्या व्यक्तीने बळकावलेली आहे ती समजा रिकव्हर करण्यासाठी, म्हणजेच काय, रिकव्हरी ऑफ पोझेशन ऑफ इममुवेबल प्रॉपर्टीसाठी समजा लिमिटेशन पिरियड 3 वर्षाचा असेल आणि त्या माणसाने एक्नॉलेजमेंट 4थ्या वर्षी दिलं असेल, तर अशा वेळी मला फायदा मिळणार नाही. कारण काय, सेक्शन 18 स्पेसिफिकली सांगतोय बिफोर द एक्सपायरेशन ऑफ पिरियड प्रिस्क्राइब पिरियड. याचा अर्थ काय, लिमिटेशन पिरियड 3 वर्षाचा आहे ना, मग एक्नॉलेजमेंट सुद्धा 3 वर्षाच्या आतच पाहिजे, तरच मला त्याचा फायदा मिळेल. पुढे काय म्हटलंय बघा, फॉर अ सूट और ऍप्लिकेशन, इकडे अपील आहे का नाही. लिमिटेशन ऍक्ट मध्ये बरेचसे सेक्शन येतात ज्याच्यामध्ये सूट और ऍप्लिकेशन और अपील असं असतं. सूट और ऍप्लिकेशन म्हटल्यानंतर स्पेसिफिकली या दोघांनाच सेक्शन 18चा फायदा मिळू शकतो. पुढे काय म्हटलंय बघा, इन रिस्पेक्ट ऑफ एनी प्रॉपर्टी और राईट an acknowledgement of liability in respect of such property or right has been made in writing, signed by the party against whom such property or right is claimed, or by any person through whom he derives his title or liability. A fresh period of limitation shall be computed from the time when the acknowledgement was so signed. याचा अर्थ काय, त्या माणसाने काय केलं पाहिजे, लेखी स्वरूपामध्ये ती गोष्ट मान्य केली पाहिजे. म्हणजे लेखी स्वरूपामध्ये ती गोष्ट की त्याच्या विरुद्ध आहे ती मान्य केल्यानंतर त्याखाली त्या व्यक्तीची सही असेल, किंवा त्या व्यक्तीने जर एखाद्या माणसाला ऑथोराइज केलं असेल, ऍज अ एजंट म्हणून जर अपॉइंट केलं असेल, किंवा त्या पर्टिक्युलर प्रॉपर्टी जी त्याने बळकावलेली आहे त्या संदर्भात जर पॉवर ऑफ अटॉर्नी दिली असेल, पण त्या माणसाला सांगितलं आता पुढचे ज्या काही लिगल ऍक्शन आहेत त्या माझ्या वतीने तू बघ. अशा वेळी जर त्या माणसाने एक्नॉलेज केलं की होय भुवनेशची प्रॉपर्टी मी बळकावलेली होती, तर अशा वेळी याचा मला फायदा मिळेल. आणि त्यानंतर होणार काय, ज्या दिवशी तो एक्नॉलेज करेल त्या दिवसापासून फ्रेश पिरियड ऑफ लिमिटेशन सुरू होईल. म्हणजे बघा, समजा 2020 ला त्याने माझी प्रॉपर्टी बळकावली, माझ्याकडे 2021, 22, 23 हा काळ होता. एवढ्या 3 वर्षामध्ये समजा मला ती प्रॉपर्टी रिकव्हर करण्यासाठी लिगल ऍक्शन घ्यायची होती, पण 2022 मध्ये त्या माणसाने ऑन रायटिंग एक्नॉलेज केलं की होय मी भुवनेशची प्रॉपर्टी बळकावलेली आहे. मग जर तो 2022 ला एक्नॉलेज करतोय, तर अशा वेळी 2022 पासून फ्रेश पिरियड ऑफ लिमिटेशन, म्हणजेच काय, पुन्हा एकदा 2022 पासून अजून 3 वर्षाचा काळ जो आहे तो कॅल्क्युलेट करण्यात येईल. म्हणजे 2023, 2024, 2025. कारण काय, जो राईट मला कोर्टात साबित करायचा होता, सिद्ध करायचा होता, तो ज्याच्या अगेन्स्ट सिद्ध करायचा होता, तो स्वतःहून ती गोष्ट मान्य करतोय.
त्यामुळे ज्या दिवशी त्यांनी ती गोष्ट मान्य केली लेखी स्वरूपात त्या दिवसापासून पिरियड ऑफ लिमिटेशन पुन्हा वाढायला सुरुवात होणार आहे. पुढे where the writing containing the acknowledgement is undated, oral evidence may be given of the date when it was signed, but subject to the provision of Indian Evidence Act, oral evidence of its content shall not be received. आता याचा अर्थ काय? पुन्हा एकदा माझ्या केसचा विचार करा. 2020 मध्ये माझी एक प्रॉपर्टी एका माणसाने बळकावली. 3 वर्षामध्ये मला ती रिकव्हर केली पाहिजे होती. म्हणजे काय 2021, 22, 23 मध्ये 2022 ला त्याने एक्नॉलेज केलं, त्यामुळे झालं काय मला अजून 3 वर्ष मिळाली 2023, 24, 25. समजा मी 2024 ला कोर्टमध्ये गेलो, प्रॉपर्टी रेकॉर्ड करण्यासाठी दावा दाखल केला. दावा दाखल केल्यानंतर तो माणूस सुद्धा आणि त्याने काय सांगितलं, मी ही एक्नॉलेजमेंट 2022 ला दिलीच नव्हती. त्याच्यावर तारीख आहे का? नाही. मॅम काय होणार लक्षात आलंय, 2020 ला प्रॉपर्टी केल्यामुळे माझ्यावर जर एक्नॉलेजमेंट अस्तित्वात नसती तर बाइंडिंग काय होतं 2021, 22, 23 पर्यंतच लिगल ऍक्शन घेणं. पण झालंय काय, याने 2022 ला एक्नॉलेजमेंट दिल्यामुळे मी 2024 ला कोर्टमध्ये गेलोय. पण जर कोर्टात हे साबित झालं की एक्नॉलेजमेंट या पिरियड ऑफ लिमिटेशन मध्ये नव्हतीच तर मला याचं बेनिफिट मिळेल का? नाही. मग त्यामुळे होणार काय होतं, पिरियड ऑफ लिमिटेशन आहे संपला, हे न्यायालयात स्वतः सिद्ध करेल असं झालं असतं. म्हणून इकडे कोर्ट काय म्हणताय, जर अशी ती गोष्ट अनडेटेड आहे ना, मी विटनेस सादर करून सांगू शकतो की बाबा ही गोष्ट 2022 मध्येच घडलेली आहे. पण नक्की ते एक्नॉलेजमेंट मध्ये काय होतं या संदर्भात मी पुरावा देऊ शकत नाही. त्यासाठी मला ती एक्नॉलेजमेंट जी काही आहे तीच सादर करावी लागेल. पुढे एक्सप्लेनेशन बघा. An acknowledgement may be sufficient though it omits to specify, म्हणजे ती वगळते, काय सांगत नाही बघा, exact nature of property or right or ever the time for payment, delivery or performance or enjoyment has not yet come or is accompanied by refusal to pay, deliver, perform or permit to enjoy or is coupled with the claim to set off or is addressed to a person other than person entitled to that property or right. त्याचा अर्थ काय होगा, समजा एबीसीने माझी प्रॉपर्टी बळकावली आहे, म्हणजे प्रॉपर्टी किती गुंठे आहे, कुठे आहे, त्याची सीमा काय, तो काही सांगत नाही. फक्त तो सांगतोय काय, भुवनेशची प्रॉपर्टी बळकावली. तर अशा एक्सप्लेनेशन म्हणतोय काय, फक्त ती प्रॉपर्टी बळकावली हे त्याने मान्य करणं हे मला सेक्शन 18चं बेनिफिट घेण्यासाठी पुरेसं आहे. मग त्यामध्ये ती प्रॉपर्टीचा एरिया काय, कुठे आहे, किती क्षेत्र आहे हे सांगायची गरज नाही. किंवा कधी नक्की पेमेंट, एखाद्या पेमेंट समजा अमाऊंट रिकव्हर करायची असेल तर असे नक्की पेमेंट कधी केलं होतं, कसं केलं होतं, त्या अशा प्रकारची गोष्टी तुला स्पेसिफिकली सांगायची गरज नाही. त्याचप्रमाणे जर तो माणूस काय करतोय, रिफ्युजल टू पे, डिलिव्हर ऑर परफॉर्म, समजा जे काही त्याने पैसे घेतले होते ते पैसे मी देणार नाही असं लिहून देत असेल तरी सुद्धा काय आपण कन्सिडर करायचंय, पैसे देणार नाही म्हणजे याने पैसे घेतलेले ते आता तो परत करायचं नाकारतोय, पैसे घेतले एवढाच पण आपण कन्सिडर करायचंय. किंवा तो म्हणतोय मी भुवनेशची प्रॉपर्टी बळकावलेली आहे, आता मी ती प्रॉपर्टी त्यांना देणार नाही, मग आता तो देणार नाही हे आपल्याला कन्सिडर करायचं नाही. कोर्ट काय बघेल, प्रॉपर्टी बळकावली मान्य केलंय ना, सफिशियंट आहे. त्याचप्रमाणे इट्स कपल्ड विथ सेट ऑफ, सेट ऑफचा अर्थ आता ऍडजस्टमेंट म्हणू शकतो. समजा मी एक दावा दाखल केलाय फॉर रिकव्हरी ऑफ पर्टिक्युलर अमाऊंट असेल 10,000 आहे. समजा आता ज्याच्या विरुद्ध दावा दाखल केलाय तो कोर्टमध्ये सांगतोय की ज्याप्रमाणे भुवनेशला 10,000 देणं आहे त्याचप्रमाणे भुवनेश माझे 5,000 देणं आहे. त्यामुळे होणार काय, 10 5 वजा होतील, फायनली फक्त तुम्हाला 5,000 रुपये देईल. बरोबर आहे. मग अशा प्रकारचा सेटअप असेल, तो जर क्लेम केलेला असेल तर त्याला सुद्धा आपण एक्नॉलेजमेंट मानू शकतो. कारण काय, सेटअप मध्ये त्याने सांगितलंय काय, त्याने जे काही म्हणजे 10,000 देणं होतं ते त्याने मान्य केलंय आणि त्याचबरोबर तो काय म्हणतोय, भुवनेशने सुद्धा मला 5,000 दिले पाहिजे. या ठिकाणी जे मी 5,000 त्याला देणं आहे ते महत्वाचं नाही, महत्वाचं काय तर 10,000 त्याने एक्नॉलेज केले. और इज ऍड्रेस टू अ पर्सन अदर दॅन पर्सन एंटाइटल्ड टू सच प्रॉपर्टी ऑर राईट. आता ही गोष्ट खूप ऑब्वियस आहे. माझी प्रॉपर्टी जर एखाद्या माणसाने बळकावली असेल तर तो माणूस मलाच कागदावर लिहून देईल का की तुझी प्रॉपर्टी बळकावली आहे, मी सही करून देतो, तू कोर्टात जाणे वापर नाही. म्हणून इकडे स्पेसिफिकली सेक्शन 18 मध्ये म्हटलेलं आहे की तो इतर कोणत्याही तिसऱ्या माणसाला जर लिहून देत असेल प्रॉपर्टी भुवनेशची आहे ती मी बळकावली, ही एकदा कागदावर आला आणि सही झाली की त्याचा वापर भुवनेश करू शकतो. भले ती गोष्ट ती डॉक्युमेंट भुवनेशला ऍड्रेस म्हणजे भुवनेश विरुद्ध किंवा भुवनेशच्या संदर्भात नसू दे, फक्त इन रायटिंग झालं, साईन झाली की सेक्शन 18चा बेनिफिट मिळेल आणि लिमिटेशन त्या दिवसापासून फ्रेशली कॅल्क्युलेट व्हायला सुरुवात होईल. पुढे बघा. बी, दी वर्ड साइन मीन्स साइन आयदर पर्सनली ऑर बाय एजंट ड्युली ऑथराइज्ड इन दिस बिहार. म्हणजे तो व्यक्ती किंवा त्याच्या व्यक्तीच्या ती पर्टिक्युलर व्यक्ती ज्याच्या विरुद्ध मला तो अधिकार मागायचा आहे, ज्याच्याकडे माझी प्रॉपर्टी आहे, किंवा त्याचा एजंट. आता ड्युली ऑथराइज एजंट म्हणजे कोण, यासाठी आपण काय करणार आहोत, स्पेसिफिकली सेक्शन 20 बघणार आहोत. कारण होतंय काय, सेक्शन 18, सेक्शन 19 याच्यामध्ये वारंवार ड्युली ऑथराइज एजंट याचा वापर केला जातो. पण नक्की ड्युली ऑथराइज एजंट म्हणजे काय, त्यात काय घ्यायचंय काय घ्यायचं नाही, याच्यासाठी लिमिटेशन ऍक्ट मध्ये स्पेसिफिकली सेक्शन 20 आहे, ज्यामध्ये आपल्याला नक्की हा एजंट म्हणजे कोण, कोणाला एजंट मानायचे कोणाला नाही मानायचे हे आपण समजून घेणार आहोत. पुढे, an application for execution of decree or order
शाल नॉट बी डीम टू बी एन ऍप्लिकेशन इन रिस्पेक्ट ऑफ एनी प्रॉपर्टी ऑर राईट. आता याचा अर्थ लक्षात घ्या. इकडे त्यांनी काय म्हटलंय, ऍप्लिकेशन फॉर एक्झिक्युशन ऑफ डिग्री शाल नॉट बी डीम टू बी ऍप्लिकेशन. याचा अर्थ काय, सेक्शन 18चा सबसेक्शन 1 जो सूट अँड ऍप्लिकेशन म्हणतोय त्यामधील ऍप्लिकेशन मध्ये जे जे कव्हर होणार आहेत त्यामधून एक्झिक्युशन ऑफ डिग्री आहे त्याला आपण एक्सक्लूड करायचं आहे. याचं कारण काय, तर खूप सारं सोपं कारण आहे. सेक्शन 18 फक्त त्यांनाच बेनिफिट देतोय ज्यांचा अधिकार अजूनही न्यायालयामध्ये डिसाईड केलेला नाही. पण तुम्ही एक्झिक्युशनला न्यायालयात कधी जाता, ज्यावेळी तुमच्याकडे ऑलरेडी जजमेंट असतं. याचा अर्थ काय, न्यायालयाने ज्यावेळी तुमचा अधिकार मान्य केलेला असेल अशा वेळी आपण एक्झिक्युशनला म्हणजे नेक्स्ट स्टेजला जातो. म्हणजेच काय, तुमचा अधिकार ऑलरेडी प्रोटेक्टेड आहे. मग जर न्यायालयात तुमचा अधिकार एखाद्या जजमेंटमध्ये प्रोटेक्ट केला असेल आणि जर तुम्ही एक्झिक्युशनसाठी जात असाल तर अशा वेळी तुम्हाला सेक्शन 18चा बेनिफिट मिळणार नाही. कारण ऑलरेडी कोर्टाची जजमेंट, कोर्टाची डिग्री तुमच्या बाजूने आहे. मग अशा वेळी तुम्हाला प्रोटेक्शनची गरज आहे का, नाही. म्हणूनच सेक्शन 18 स्पेसिफिकली काय म्हणतोय, जर तुमचा अधिकार डिसाईड केला नसेल, जर तुमच्याकडे तुमची प्रॉपर्टी नाहीये आणि तुम्ही लिगल ऍक्शन घेणार आहात आणि समजा त्या लिमिटेशन मध्ये जर तो अॅक्नॉलेज करतोय तुम्हाला सेक्शन 18चा फायदा मिळेल. पण जर तुम्ही त्यासाठी कोर्टमध्ये गेला, तुमच्या बाजूने निर्णय झाला आणि नंतर तुम्हाला एक्झिक्युशनला जायचंय आणि एक्झिक्युशनच्या वेळी जर तुम्ही पिरियड ऑफ लिमिटेशन संपवत असाल तर त्यात जर काही गडबड असेल तर अशा वेळी मात्र तुम्ही अॅक्नॉलेजमेंटचा वापर करू शकत नाही. कारण काय, मुळातच जर तुमचा अधिकार ऑलरेडी डिसाइडेड झालेला आहे, ऑलरेडी डिस्पोज झालेला आहे, ऑलरेडी जर लिगली रिकॉग्नाइज झाला असेल तर अशा वेळी तुम्हाला सेक्शन 18च्या प्रोटेक्शनची गरज नाही. कारण काय, जजमेंट ऑलरेडी तुमचा अधिकार रिकॉग्नाइज करते आणि डिक्लेअर करत आहे. या ठिकाणी आपले सेक्शन आणि आजचा भाग संपलेला आहे. जर तुम्हाला या संदर्भात काही शंका असतील तर ही जी काही पीपीटी आहे याची पीडीएफ करून मी व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करेन. एकदा वाचून घ्या आणि तुमच्या ज्या काही शंका असतील, डिफिकल्टीज असतील ते मला व्हॉट्सअपवर मेसेज करा. तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल. थँक्यू.